मी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला आलो होतो. तब्येतीची चौकशी करण्याचा करायचा प्रयत्न होता माझा, परंतु आता सध्याला त्यांच्याकडे डॉक्टर उपस्थित आहेत. त्यांना ते चेक केलेलं आहे, त्यांना एक डोस दिलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री आता आराम करतायत. डॉक्टरांनी त्यांना कम्प्लिटली बेड रेस्टचा सल्ला दिलेला आहे, म्हणून ते आता कोणालाही कोणाची भेट घेणार नाहीत, कुणाला भेटणार सुद्धा नाही. सर, जागा वाटपचा तिढा आजची तयारी आझाद मैदानावर पाहायला मिळते. जागा वाटपचा तिढा हा फार किरकोळ गोष्ट आहे, तो आज किंवा उद्या सुटून जाईल. फक्त आता मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणं पक्षश्रेष्ठीचं बाकी आहे. त्यांनी ज्यांच्या नावाची घोषणा करेल त्यांचा शपथविधी हा त्यावेळेला होईल आणि त्याच्यामध्ये सर्वजण आम्ही सहभागी होऊ. अमित शहाकडून जे संभाव्य मंत्रिपदाचे उमेदवार आहेत त्यांचं रिपोर्ट कार्ड अमित शहाकडून मागवलं गेलं. रिपोर्ट कार्ड मागवणं ही प्रोसेसचा भाग आहे. ज्याला मंत्री करायचं त्यांचे रिपोर्ट कार्ड मागवणं, संबंधित पोलीस स्टेशन कडनं सुद्धा म्हणजे एसपी असेल, सीपी असेल, त्या भागाकडून सीआयडी असेल, आयबी असेल, याच्याकडून सर्वांकडून त्याच्याबद्दलची माहिती ही मागवली जाते, दरवेळेला मागवली जाते. मग तशी मागवली असेल तर ते काही चुकीचं नाही. मागवून नंतर व्हेरीफाय केल्यानंतर मंत्रिपदाची शपथ दिली जाते. काय तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं पद घेतील का किंवा गृहमंत्री पदाचा पेच अजून देखील कायम आहे? मुख्यमंत्री तब्येत चांगली होऊ द्या, त्यावर ते स्वतःच निर्णय घेतील. सर, आजारीपणाचा बहाणा हा फक्त शिंदे सरकारकडून केला जातोय असं विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधक काय म्हणतात, एकनाथ शिंदे आहे. ते असे आजारपणाचे बहाणे करून पळणारे नाही, ते लढणारे आहेत.